किंवा मुंबईतलं राज्य सरकार हे दोन्ही सरकार योजनांची घोषणा करतात, मात्र त्या योजना दुर्गम भागात किती पोहोचतात हा संशोधनाचा विषय असतो। आणि सध्या चर्चेचा विषय म्हणजे नोटाबंदी। त्यासोबतच कॅशलेस व्यवहार करण्याकडे केंद्र सरकार राज्य सरकार लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आता अशा जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडणाऱ्या मजुरीवर काम करणाऱ्या आदिवासी मजुरांना त्या सगळ्या योजनेसंदर्भात नेमकं काय वाटतं आपण विचारूया। आपल्यासोबत काही महिला आहेत, अच्छा महिलांशी आपण संवाद साधूया। मला सांगा, सरकारने नोटाबंदी केली माहिती आहे का? माहिती आहे। काय केलं सरकारने? काय केलं आता कुठं नेऊ फेकून दिले का? काय केले? नोटा बदलल्या का तुम्ही? हो, आपल्या जवळ नाही, कुठून बदलू? नोटा नाही आहे तुमच्याकडे? नाही आहे. तुमच्या गावात बँक आहे का? बँक नाही आहे, येनापूरला आहे बँक। मला सांगा, तुम्ही जंगलात कशासाठी आले? हो, काढायसाठी आलो। गॅसची योजना आहे, गॅस मिळाला नाही का तुम्हाला? नाही, गॅस नाही मिळाला अजून। गॅसची योजना यांना नाही आणि पैसेच नाही तर नोटा कुठून बदलायचा हा मोठा प्रश्न यांच्याकडे। आपण आणखी काही आहेत, मला सांगा किती शिकले, काय नाव तुझं? कल्याणी, कितीपर्यंत शिकली आहे? 10वी शिकली आहे। केंद्र सरकारने आता काय घोषणा केली नवीन, तुला माहित आहे? नोटाबंदी म्हणजे काय माहित आहे? काय आहे? जुना नोटा नाही म्हणते असं सांगायचं। जुन्या नोटा नाही म्हणते, मग नवीन नोटांसाठी काय करणार? नवीन नोटा कुठून येतील? बँकेत तुझं खातं आहे का? बँकेत नाहीये, मग सरकार म्हणते कॅशलेस व्यवहार। कॅशलेस म्हणजे ऑनलाईन सगळं, मोबाईल मधून सगळं वापर। आता पैसे कोणाला द्यायचं असेल तर मोबाईल मधून द्यावे लागतील। तेवढा मोबाईल आम्ही काही वापरत नाही। मोबाईल वापरत नाही? तुझ्याकडे कुठला मोबाईल? स्मार्टफोन नाहीये? नाही, साधा फोन आहे। मग ऑनलाईन व्यवहार कसं करशील? आपल्याला माहिती तेवढं काही माहिती दिलीच नाही ना। सगळ्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। सरकारची जी घोषणा आहे त्या घोषणेची अंमलबजावणी अशा दुर्गम भागामध्ये, कारण लोकांकडे बँकेचं खातंच नाही आहे, बँकेत पैसे कुठून टाकणार आणि ते बँकेमध्ये खातं नसल्यामुळे ते विड्रॉ कसे करणार, हे सगळे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत। महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली।